बघा कसे असतील प्रश्न, मी उदाहरण देतो तुम्हाला. जसं आता पहिला प्रश्न देतो तुम्हाला ऍडिशन. कशावर? ऍडिशन वर आधारित प्रश्न. क्वेश्चन नंबर 1. बघा आता इथे दिलेले आहेत, बेरीज दिलेली आहे 4 अंक, बरोबर. त्याच्यामध्ये वरच्या ठिकाणी एक ठिकाणी अंक काढलेला आहे, तिथे चौकोन आलेला आहे, आणि खाली उत्तरामध्ये एक ठिकाणी अंक काढलेला आहे, तिथे चौकोन आलेला आहे. मग हे 2 अंक कोणते येतील ते आपल्याला ओळखायचं आहे. बेरीज माहिती तुम्हाला येते बेरीज. मग कसं करणार, कोणाला येते उत्तर बरं? हा कसं काय बरं, कसं सोडवलं? बरोबर आहे. बघा आता 3 आणि 2 किती होतात? 5 येतात इथं. 5 आला बरोबर. मग इथं डॅश आहे, इथं 3 आहे, खाली 6 उत्तर आलेलं आहे. मग कोणत्या संख्येमध्ये 3 मिळवला म्हणजे उत्तर 6 येईल? 3. इथं 3 आलं. उत्तर काय आलं? 3 आणि 5 म्हणजे आन्सर नंबर 1. बरोबर समजलं? अशा पद्धतीने ही पहिली क्रिया घेतली आपण, वजाबाकी. काय घेतली? वजाबाकी नाही, ही आहे बेरीज. पहिली क्रिया घेतली आपण बेरीज, त्याच्यावर आधारित प्रश्न सोडवले. आता पुढचा विषय संख्यांवरील क्रिया. संख्यांवर किती क्रिया असतात? किती क्रिया करतो आपण? क्रिया म्हणजे ऍडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन. हे सर्व येतं तुम्हाला? येतं का नाही?